संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यूज व्हॅल्यूसाठी चर्चा. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्या, धनंजय मुंडे यांची मागणी. देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार. ठाकरे पवार केंद्रात भाजपसोबत जाणार, बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा. दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 6,25,000 कोटींचे करार. राज्यात विक्रमी गुंतवणुकीची चिन्ह. पुण्यात कारचा विचित्र अपघात. दुसऱ्या मजल्यावरील पार्किंगमधून कार पुढे घेण्याऐवजी मागे घेतल्यानं कोसळली. सुदैवानं कोणाला इजा नाही. मुंबईकरांचा रिक्षा टॅक्सी प्रवास आता महागण्याची शक्यता. परिवहन खात्याचा 3 रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव. मुंबईमध्ये गारठा वाढला. तापमानात सातत्यानं घट. थंडीमुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचं थैमान. 24 संशयित रुग्ण सापडले. 9 जणांची समिती करणार आजाराचा अभ्यास. टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस. 8 युक्रेन आणि 1 तुर्कस्तानच्या नागरिकाचा यामध्ये समावेश. मुंबईमध्ये पुष्पाचा गेम फसला. लाल चंदनाची रेल्वेतून तस्करी. मुंबई सेंट्रल स्टेशनवरती 93 किलो लाल चंदन जप्त. पिलीभीत बनावट चकमकीचा बदला म्हणून कुंभमेळ्यामध्ये केलेला स्फोट. खालिस्तानी संघटनेनं स्वीकारली स्फोटाची जबाबदारी.